धुळ्यात महानगरपालिका निवडणुकीपूर्वी प्रभाग 4 मधील देवपूर परिसरात 500हून अधिक मतदान कार्ड आणि मतदान याद्या आढळून आल्यात। एका संशयिताला एमआयएम कार्यकर्त्यांनी पकडलं असता त्याच्याकडे अनेकांचे मतदान कार्ड आढळून आलेत। यात मृत व्यक्तीच्या कार्डांचा देखील समावेश असून बनावट मतदानासाठी हा प्रकार केल्याचा आरोप एमआयएमने केलाय। संशयित व्यक्ती हे मतदान कार्ड सोडून पसार झाला असून तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। हे मतदान कार्ड प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे। हे प्रभाग क्रमांक 4 मधले आमचे उमेदवार आहेत, त्यांनी हे मतदार कार्ड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपाशी हे फॉर्म भेटलेले। तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्या बरोबर मॅनेज आहे, ते ह्याच्यातून दांदा स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे। तर आपण बघतोय धुळ्यातून ही बातमी होती। संशयिताकडे 500च्या वर मतदान कार्ड आढळून आलेले आहेत।